नमस्कार शेतकरी बंधूंनो. सदर मुक्त संचार गोट्यामध्ये बघताय की तुम्ही शेणाचा किती राडा झाला आहे, चिखलाचा किती राडा झाला आहे. तर हे होऊ नये म्हणून आपण जर एक जबाबदारी पार पाडली किंवा एखादं काम केलं गोट्यामध्ये, तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. शक्यतो अवकाळी पावसामुळे ह्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, परंतु पावसाळा सुरू होण्याअगोदरच एकतर आपण शेण गोठ्यातलं सगळं काढून घेतलं पाहिजे. गोठ्यामध्ये मुरुम वगैरे भरून गोठा व्हायब्रेटरने दाबून कडक केला पाहिजे. आणि शक्यतो आपण 12 महिने मुक्त गोठा नसताना शेण गोठ्यामधलं काढत होतो काहीच. फक्त एक 3-4 महिने पाऊस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही गोठ्यातील दररोज शेण काढून गोठ्याच्या बाहेर फेकलं तर जनावरांना खाली मोकळं पण मोकळी जागा, कोरडी जागा बसायला भेटते आणि जनावर स्वच्छ राहतात, ट्रेसमध्ये राहत नाहीत, जनावरांचं दूध वगैरे कमी होत नाही आणि कम्फर्ट बसायला भेटल्यामुळं जनावर ट्रेसमध्ये जात नाहीत, क्वालिटी वगैरे दुधाची कमी होते. या परिस्थितीमध्ये जनावर आजारी पडतात, तर जनावर आजारी बी पडत नाहीत. तर तुम्ही शक्यतो ही काळजी घ्यावी. आणि शक्य जर असेल तुम्हाला तर गोठ्यामध्ये वाळला काय पाचळ असेल किंवा पाचट वगैरे असेल ऊसाची, तुम्ही ह्याच्यामध्ये कुट्टी करून किंवा जरी आहे अशी टाकली तर ह्याच्यामध्ये गोठ्यामध्ये जे राडा झालेला दिसतोय मोतारेचा पाण्याचा, तर ते पाचट शोषून घेण्याचं काम करते आणि त्याच्यामुळं गोठा लवकर कोरडा होतो आणि कोरडा झाल्यानंतर आपल्याला शेणबी लवकर उचलायला येते. नाहीतर होतं काय, आपण याच्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे जर गोळा करायला घातला किंवा भरायला जर झालं तर शेण ट्रॅक्टरमध्ये आपल्याला भरता येत नाही आणि परिणामी हे असंच होत गेलं तर जनावर एकतर सोडू बी नाही. याच्यामध्ये बघताय तुम्ही जनावर ही चिखलामध्ये बसल्यात. काही जनावरांना मस्टार्डिंगचं प्रमाण बी वाढू शकतं, काही जनावरांच्या नक्याचे प्रॉब्लेम बी वाढू शकतात ह्या केसमध्ये. तर तुम्ही एवढी काळजी जरी घेतली तरी तुम्ही तुमच्या जनावरांची मॅनेजमेंट जी आहे व्यवस्थित ठेवू शकता. धन्यवाद.